नमस्कार मित्रांनो. आजच्या ऑनलाईन आधुनिक गोट फार्म आणि डेअरी फार्म आधुनिक डेअरी फार्म ट्रेनिंगमध्ये सर्वांचं मी डॉक्टर राम चव्हाण पुणे महाराष्ट्र. तर आजच्या 7 वाजता जे ऑनलाईन ट्रेनिंग आपण अरेंज केलं होतं ते आजच्या ट्रेनिंगमध्ये सर्वांचं मी महाराष्ट्रातल्या सर्व नवीन उद्योजक नवीन शेतकरी सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतोय आणि स्वागत करतोय मित्रांनो. आजच्या ट्रेनिंगमध्ये बघा मित्रांनो की भरपूर सारे आले का बघा, माझी स्क्रीन दिसते का बघा प्रॉपर. बऱ्याच लोकांना कधी कधी स्क्रीन दिसत नाही. आजचा पहिला दिवस आहे ट्रेनिंगचा मित्रांनो. खूप साऱ्या लोकांना आयुष्यामध्ये सक्सेस मिळवायचं असतंय. खूप सारे ग्रॅज्युएशन केलेले मुलं किंवा उच्च शिक्षित मुलं सुद्धा आज बेरोजगार आहेत. पण मित्रांनो, मी तुम्हाला खोटं नाही सांगत. मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण ज्यावेळेला मी कॉलेजला असताना माझी सुद्धा लाईफ चांगली म्हणजे परिस्थिती नव्हती. पण कॉलेज शिकत असताना काम करून हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं. परत कॉलेजला गेलो. डॉक्टर झालो. डॉक्टर झाल्यानंतर 12-13 वर्ष मी प्रॉपर प्रॅक्टिस केली. आज मला 14 वर्ष आहे. पण 2 वर्ष झालं मी इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये वेगवेगळे माझे काही बिझनेस आहेत. आपलं डेअरी फार्मिंग म्हणजे ज्यावेळेला संकल्पना आली 2018 पासून हे ट्रेनिंग देतोय आपण मित्रांनो. माझा परिचय मी तुम्हाला सांगतो, की 2018 पासून ही ट्रेनिंगची सुरुवात केली लोकांनी शिकावं म्हणून. तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्या ट्रेनिंगच्या माध्यमातून पुढे जावे बघा. इथं आहे माझा परिचय. मी डॉक्टर राम चव्हाण पुण्यातूनच आहे. मला 13 वर्षाचा अनुभव आहे डॉक्टरकीचा. आत्ता गेल्या 3 वर्षापासून आपण इम्पोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये काम करतोय आणि गायींच्या तुपामध्ये जे तूप आहे ते आपण एक्सपोर्ट करतोय. ओके. त्याबरोबर दुसरं पण माझे ट्रेनिंग असतात, मोटिव्हेशनल ट्रेनिंग असतात. आणि ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आत्तापर्यंत डेअरी फार्मिंग आणि गोट फार्मिंगमध्ये कमीत कमी 6,000 पेक्षा जास्त आता 8,500 लोकांपर्यंत गेले. आणि ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून लोकांना उद्योजक पण सुद्धा 1,000 प्लस 1,200 प्लस लोक आपण उद्योजक बनवलेत मित्रांनो. त्याचं कारण काय मित्रांनो, बऱ्याच लोकांना काहीतरी करण्याची जिद्द असते, काहीतरी मोठं करायचं असतं किंवा आपल्या आई वडिलांना चांगली लाईफ द्यायची असते किंवा खानदानामध्ये श्रीमंत बनायचं असतं, पण डायरेक्शन करणार कोण नव्हता. म्हणजे कोण करत नाही मार्केटला डायरेक्शन. पण आपण काय केलंय, की आपल्या शेतकरी लोकांना तुम्ही शिकून गोट फार्मिंग करा, डेअरी फार्मिंग करा आणि पुढे इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये तुम्ही मोठ्या लेवलला काम करू शकता मित्रांनो. म्हणून तुमच्या ह्या सर्वांच्या आशीर्वादामुळं मला महाराष्ट्र गौरव पुरस्कार, महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड हे असे पुरस्कार भेटले मित्रांनो. लाईफमध्ये खूप काही आपण हळू करत चाललोय. तर तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे मित्रांनो. बघा, सर्वांनी शेवटपर्यंत आजचा पहिला दिवस आहे ट्रेनिंगचा. खूप सारे लोक आज महाराष्ट्रातून बघा टोटल कमीत कमी 162 लोक आजच्या ट्रेनिंगला अटेंड करतात. अजून भरपूर काही येणं बाकी आहे, पण टायमिंग मॅच होत नाही. काही लोकांना कामं असतात, बरोबर, आले नाहीत, ठीक आहे. पण तुम्ही टायमिंग देणं महत्वाचं आहे, ट्रेनिंग करणं महत्वाचं आहे. आयुष्यात जर उद्योजक बनायचं असेल तर शिकाल तर टिकाल. बघा, शिकाल तर टिकाल आणि टिकाल तर उद्योजक बनाल. टिकलाच नाही तर उद्योजक बनणार नाही आणि शिकलाच नाही तर नॉलेज भेटणार नाही आणि उद्योजक बनणार नाही. बरेच लोकांना असं वाटतं की काय गरज आहे ट्रेनिंगचं, की आपण रोज शेळ्यांना किंवा गाई म्हशींना शेण काढतो, चारा टाकतो, काय असं वेगळं आहे. मित्रांनो बघा, तुम्ही चारा टाकता, शेण काढता, सगळ्या चांगल्या गोष्टी करता, 100% तुम्ही कष्ट करता. पण स्मार्ट वर्क करत नाही, डोक्याचा वापर करत नाही किंवा आधुनिक. बघा, जुन्या काळामध्ये एक स्टोरी सांगतो तुम्हाला. जुन्या काळामध्ये लोक रात्रंदिवस कष्ट करायचे, म्हणजे शेतीला पाणी पाजायचे. काय करायचे, शेतीला पाणी पाजायचे, मोठ हाकायचे, रात्रभर मोठ हाकायचे. बघा, बैलांनी मोठ हाकायचे, सगळ्यांना माहित असेल. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. हे 1 तासाचं उद्यापासून ट्रेनिंग दुसरा दिवस असेल. टोटल 10 दिवस ऑनलाईन ट्रेनिंग असणार आहे. समजून घ्या, आयुष्यामध्ये तुम्हाला टर्निंग पॉईंट भेटेल. जी लोक सिरियस असतात तीच लोक आयुष्यात काहीतरी करतात. जी लोक सिरियस नाहीत ती लोक आयुष्यात काय करू शकत नाहीत. टाइम इम्पॉर्टंट आहे, स्वतः वचनबद्ध असणं इम्पॉर्टंट आहे आणि सिरियस असणं इम्पॉर्टंट आहे. बघा, जुन्या काळामध्ये लोक काय करायचे, रात्र कष्ट करायचे, रात्रभर काय करायचे, शेतीच्या पाण्यासाठी मोठ हाकायचे. परत थोडं आधुनिक आलं. काय आलं, थोडं आधुनिक आलं. विहिरीमध्ये मोटर आली. पण तरी आपले शेतकरी काय करायला आले, आधुनिक आलं तरी पण त्याला वापर करीना झालेत. मग नुसतं बटन दाबायचं, रानात दिवसभर पाणी. रात्री पहिलं काय करायचं, रात्री लोक पाणी पाजायची. आता दिवसभर काय करायला लागले, मोटर बटन दाबायचं, दिवसभर पाणी पाजायला लागले. तरी पण 50%च लोक हार्डवर्क करायला लागले, दिवसभर उन्हात थांबायचं. परत नंतर बघा, पुढे अजून काही दिवसानंतर आत्ता बघा, अजून पण काही लोक आत्ता कुठे 75% म्हणजे 75 पण नाही, 60% लोक ऑटोमॅटिक ठिबक सिंचन. 1 तास मोटर चालू करायची, 1 तासामध्ये तुमचं सगळं रान भिजतंय. म्हणजे ह्याला 100% ऑटोमॅटिक म्हणायचं, म्हणजे आधुनिक पद्धत म्हणायचं. तसं आपण शेळ्यांमध्ये सुद्धा आधुनिक गोष्टी, ज्यावेळेला मी फॉरेनला 2 वर्ष होतो, त्यानंतर तिथं लक्षात आलं की ती लोक सक्सेस होतात आणि आपल्याकडची इंडियाची लोक का सक्सेस होत नाहीत, आपल्या महाराष्ट्राची का सक्सेस होत नाहीत. मग मला थोडी चीड आली. मग विचार केला की आपल्या लोकांना ट्रेनिंग चालू करूया, ट्रेनिंग शिकूया कमी पैशामध्ये. बघा, ह्यामध्ये तुम्हाला फी वगैरे म्हणजे थोडीफार फी आहे, पण ही काहीच फी नाही आहे. तुमच्या लक्षात येईल, सगळ्यांना ट्रेनिंग संपल्यानंतर लक्षात येईल खूप नॉलेज जे माझं 13 वर्षामध्ये डॉक्टरकी झाली. डॉक्टरकीला मला 10-15 लाख शिकायला आले 4 वर्ष. डिप्लोमा वेगळा असतो, डिग्री वेगळी असते. त्यानंतर 12-13 वर्ष म्हणजे कोर्स करून प्रॅक्टिस केली. त्या प्रॅक्टिसमधून मला हे सांगायचं आहे की माझे वेगवेगळे बिझनेस आहेत, पण जे माझं नॉलेज आहे, आता सुद्धा मी प्रॅक्टिस करतो. मला वेळ असेल तर काही महत्त्वाच्या इकडे जातो मी. पण ऑनलाईन सगळं ऑल महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन मी लोकांना
ट्रेनिंग देतो आणि कोणाला अडचण असेल, काही ट्रीटमेंटची गरज असेल तर मी सांगतो. कन्सल्टंट आता आपण काय केलं, कन्सल्टंट फॉरेनमध्ये 1,00,000 रुपये महिना फी होती. एका कन्सल्टंट करायचं असेल तर तिथे एका फॉर्मवरती 1,00,000 रुपये फी होती. असे मी 2 वर्ष केले. मला चांगले पैसे यायचे, पण नंतर लक्षात आलं की ह्याच्यापेक्षा मोठं काहीतरी जग आहे. कसं ह्याच्यापेक्षा काहीतरी मोठं जग आहे. मग मी ते सोडून दिलं आणि मग आपण इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये चालू केलं. मग आता लोकांना कसं डेव्हलप करता येईल, आपल्या महाराष्ट्रातील कसं गोट फार्मिंग करता येईल, महाराष्ट्रामध्ये डेअरी फार्मिंगमध्ये आपल्याला तूप कसं विकता येईल. तर अशा गोष्टींनी आपण सुरुवात केलेली आहे 2018 पासून मित्रांनो. खूप चांगला प्रतिसाद आहे. खूप लोक शिकतायत, खूप लोक उद्योजक बनतात. तर माझा सर्वांना परिचय झालाय. कमीत कमी 150+ लोक आहेत आजच्या वेबिनारमध्ये. मित्रांनो, जितकं शिकता येईल तेवढं शिका. पण कुठं शिकणं हे पण इम्पॉर्टंट आहे. बघा, काही लोक काय करतात, कॉलेजमध्ये आपल्याला एखादी डिग्री घ्यायची आहे, तर आपण शाळेमध्ये 4 वर्ष शिकतो, बरोबर. तसं तुम्हाला गोट फार्मिंग, डेअरी फार्मिंगमध्ये चांगलं मास्टर बनायचं आहे, तर चांगल्या ठिकाणी, प्रोफेशनल ठिकाणी शिकणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी बघा, आता त्यांना मी नावं नाही ठेवत, बऱ्याच ठिकाणी गोट फार्म उभा करतात आणि स्वतः ट्रेनिंग देऊ द्या, नॉलेज देणं चांगलं आहे. पण नवीन लोकांनी सुद्धा तिथं पण शिका, पण प्रोफेशनल डीपमध्ये आधुनिक पद्धतीने कसं शिकलं पाहिजे, डीपमध्ये सगळ्या गोष्टी शिकणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला आता काही काही ठिकाणी बघितलं मी, 1 दिवस ट्रेनिंग असतं आणि तुम्हाला त्याच गोट्यावर जाऊन दिवसभर असा गोटा पाहिजे, तसा गोटा पाहिजे, ही शेळी ती शेळी. एका दिवसामध्ये हे कंप्लीट होत नाही मित्रांनो. एका दिवसामध्ये हे कंप्लीट होत नाही. तुम्हाला प्रॉपर हा आपला काय 10 दिवसाचा ऑनलाईन कोर्स आहे आणि ऑफलाईनमध्ये आपण 2 दिवस घेतो. 2 दिवस, 1 दिवस नाही. ते पण 2 दिवस तिथे पेपर असतात. तुमची टेस्ट केली जाते. आपण काय शिकलात काय नाही. इथं पण तुमची टेस्ट असते. 10 दिवसानंतर तुमची एक टेस्ट असते. त्या टेस्टमध्ये तुम्ही पास झालं पाहिजे. मग मी तुम्हाला सांगेन किंवा तुम्ही पास झालात, तुम्ही काय अडचण आली तर परत तुम्ही मला मार्गदर्शन म्हणजे विचारू शकता. पण नापास झाला तर तुम्ही अजून एकदा ट्रेनिंग, पैसे द्यायची गरज नाही. परत तुम्ही शिका, नोट्स तयार करा. अशा पद्धतीने आपण लोकांना डेव्हलप करत चाललोय. मी पण मातीतलाच माणूस आहे मित्रांनो, महाराष्ट्रातलाच आहे. मला आवड आहे की आपल्या मातीला बघा मित्रांनो, भरपूर लोक पैसे कमवू शकतात, पण उद्या पैसे अन्न जो अन्न आहे ते पैसे नाही खाऊ शकत आपण. त्यामुळे आपली माता, आपली जमीन, आपल्या आईवडिलांनी हेच जे जुनं जे परंपरा आहे ती टिकवली पाहिजे. तर आपण शेतकरी संपला नाही पाहिजे. एक उद्देश ठेवून आपण हे सुरुवात केली. 1,00,000 लोकांना कसं उद्योजक बनवता येईल. किती 1,00,000 लोकांना तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असणार आहे. तुम्ही स्वतः तर उद्योजक बनणार आहे, पण दुसऱ्यांना पण बनवा. खूप मोठं मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे मित्रांनो. आजपर्यंत मटणाचा रेट कमी नाही झाला, सोन्याचा रेट कमी झाला, पण मटणाचा रेट कमी नाही झाला. तुपाचा, दुधाचा रेट कमी झाला, पण तुपाचा रेट आत्तापर्यंत कमी नाही झाला. त्यामुळं लक्षात घ्या की मार्केटला मागणी आहे, पण आपण शिकत नाही, आपण बघत नाही, लक्ष देत नाही. त्यामुळे आपण पाठीमागे आहे. त्यामुळे पुढं लक्षात घ्या, आजचं जे ट्रेनिंग आहे, बेसिक टू ॲडव्हान्स. बेसिक पहिला दिवस आहे. काय आहे बाबा, का करायचं आहे ट्रेनिंग, सगळ्या गोष्टी आपण शेवटपर्यंत शेवटपर्यंत जो ट्रेनिंग अटेंड करेल त्याच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट होईल. लक्षात घ्या. बरेच लोक काय करतात, ठीक आहे उद्या बघू, आजचं काम आजच करा, डिसिजन घ्यायला शिका. जो माणूस डिसिजन घेतो तोच माणूस सक्सेस होतो. त्यामुळे पुढे जाऊया बघा की मित्रांनो, आपण फार्मिंगमध्ये दोन्ही पण, हे ट्रेनिंग गोट फार्मिंग पण आहे आणि डेअरी फार्मिंग पण आहे. आज बेसिक आहे सगळं. बेसिकमध्ये कुठं चुकतो आपण, कुठं काय केलं पाहिजे आपण, हे सगळं आपण आज बघणार आहोत. 1 तास, 1 तासाची मीटिंग आहे. सगळ्यांनी व्यवस्थित ऐका, लक्ष देऊन ऐका. बघा, आपण आपल्या गोट्यावर, आपला फार्म आहे, गायींचा फार्म आहे, तर आपला डॉक्टर गोट्यावर आला तर बघा, तर किती खर्च होतो. आणि स्वतः जर शिकला, तुम्ही स्वतः शिकला, तर आपले पैसे किती बचत होतात हे कुणीच कॅल्क्युलेशन केलं नाही. शेतकऱ्यांना बघा, कष्ट करायचं माहिती आहे, पण स्मार्ट वर्क नाही. पण जगामध्ये बघा आतापर्यंत जी लोक स्मार्ट वर्क करूनच करोडपती झाली, म्हणजे आतापर्यंतचा इतिहास आहे. कष्ट करून करोडपती होता येत नाही, पण स्मार्ट वर्क करून, नॉलेज घेऊन स्मार्ट वर्क करून करोडपती होता येतं. जर कष्ट करून, बरेच लोक म्हणतात कष्ट कर कष्ट कर करोडपती होशील, पण आतापर्यंत मोलमजुरी करणारा माणूस कष्ट करतो, करोडपती झालेला नाही. जॉब करणारा माणूस रात्रंदिवस कष्ट करतो, पण करोडपती झालेला नाही. पण तेच तुम्ही डोकं लावून, नॉलेज घेऊन, शिकून जर सिस्टमने काम केलं तर 100% तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता, करोडपती होऊ शकता. लक्षात घ्या. बघा, आपण गोट्यावर डॉक्टर आला, बघा मी पण डॉक्टर आहे, डॉक्टरांचा बिझनेस हा वेगळा आहे, पण आपण पण त्यातून कसं सक्सेस मिळवायचं हे आपलं नियोजन असलं पाहिजे. स्वतः आपण एखादी गाडी घेतली म्हणून चालवायला इम्पॉर्टंट नाही. जर गाडी बंद पडली तर आपल्याला ते थोडी रिपेअर करता आली पाहिजे. डॉक्टर म्हणजे मेकॅनिकल जास्त होत, मग तसं डॉक्टर तुमच्या गोट्यावर येणारच आहे. पण तोपर्यंत डॉक्टर यायच्या अगोदर काय करता आलं पाहिजे, प्रायमरी ट्रीटमेंट काय करता आली पाहिजे, हे सगळं आपण शिकवणार आहे. सगळंच म्हणजे प्रायमरी करा, सगळं करा, तुम्ही सगळं शिकू शकताय, पण शिकलं पाहिजे स्वतः. तर बघा, एखादा डॉक्टर तुमच्या गोट्यावर आला तर 20 रुपयाचे इंजेक्शन येतात, 200 रुपये घेतो, हे सर्वांना तर माहिती आहे. स्क्रीन दिसत नाही का मॅडम? ठीक आहे, 1 मिनिट. बघा मॅडम, प्रियंका मॅडम, स्क्रीन दिसते का बघा? ठीक आहे. विकासचा आवाज येत नाही का? बघा मित्रांनो, सगळ्यांनी, ज्यांना सगळ्यांना आवाज येतोय, पण ज्याला एकाला आवाज येत नाही, ते त्यांचा रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही रेंजमध्ये बसा 1 तास, बरोबर. हे 2026 फेब्रुवारीमधलं हे ट्रेनिंग आहे. 2026 सगळ्यांचं आयुष्यामध्ये कलाटणी होणार आहे. लक्षात घ्या. ह्या आयुष्यामध्ये 2026 डिसेंबर पण काहीतरी करायचं आपल्याला. ही जिद्द ठेवा मनामध्ये. आयुष्यामध्ये जन्माला आलोय तर काहीतरी करून दाखवायचं आपल्याला. हार नाही मानायची. लक्षात घ्या. तर 2026 मधलं हे ट्रेनिंग आहे, फेब्रुवारी मधलं. तर बघा, गेल्या महिन्यामध्ये लोणावळ्यामध्ये ट्रेनिंग झालं, तेव्हा 10,000 रुपये फी होती 2 दिवसाच्या ट्रेनिंगला, ऑफलाईनला.
पण इथे तुम्हाला ऑनलाईन कमी पैशामध्ये आहे. समजून घ्या, शेवटपर्यंत बघा. ओके. तर बघा, गोट्यावर डॉक्टर आला तर 20 रुपयाचे इंजेक्शन असेल तर 200 रुपये घेतो, हा धंदा आहे. तर परत 100-150 रुपयाचे इंजेक्शन असेल तर डॉक्टर 250-500 रुपये घेतो. तर जर तुम्ही ट्रीटमेंट केली, तुम्ही जर ट्रीटमेंट केली 20 रुपयाच्या इंजेक्शनला, तुम्ही स्वतः इंजेक्शन मारायला शिकला, तर तुम्ही सुद्धा हे 200 रुपये वाचू शकता. तेच तुम्ही पण हे 100-150 रुपयाचे इंजेक्शन मारायला शिकला, तुमचं 500 रुपये वाचू शकते. तेच तुम्ही 200-300 रुपयाचे इंजेक्शन असतं, तर डॉक्टर काय करतो, 1000-1200 रुपये घेतो. जी ट्रीटमेंटची कॉस्ट आहे, कारण का त्याचं पण येणं जाणं आहे, पेट्रोल आहे, त्यानं नॉलेज घेतलेलं असतं. बरोबर, तो सुद्धा फी घेणार, त्याचा हक्क आहे, कारण का त्यांनी 4-5 वर्ष घालवलेले असतात. धंदा आहे, प्रत्येकजण पैसे कमवू शकतो. तुम्ही पण, आपण शेतामध्ये जे पिकवतो किंवा दूध, आपल्याला भाव कमी मिळतोय हा पार्ट वेगळा आहे. पण आपण आपल्याला नफा म्हणूनच आपण विकतो ना, तसं प्रत्येकाचा एक धंदा आहे. ते स्वतःचा नफा ठेवूनच धंदा करतात. त्यामुळे तुम्ही स्वतः जर शिकला, तर तुमची बचत होईल. समजून घ्या, एका गायला महिन्याला महिन्याला तर एखादी गाय आजारी पडली, कमीत कमी जर्सी गाय असेल, गावरान गाय असेल, म्हैस असेल, तर कमीत कमी 1000 रुपये खर्च येतो. गाय आजारी पडली तर काही काही लोक म्हणतात, आता प्रवीण जाधव म्हणतात, माझ्या गाय गोचिड ताप झाला तर 15,000 रुपये गेले, गाय जगली नाही, मेली. तर असं होतं. पण एक्झाम्पल पकडा, तुमच्या एका गायला, तुमच्याकडे 10 गायी असेल, तर तुम्हाला महिन्याला एका गायला सरासरी 1000 रुपये तुम्हाला मेंटेनन्स ठेवायचं आहे. जर गाय आजारी नाही पडली तर तुमचं 1000 रुपये त्या गायीसाठी ठेवायचं आहे. जसं आपण बघा इन्शुरन्स काढतो, माणसाला इन्शुरन्स काढतो, काय होत नाही, पण इन्शुरन्स काढतो वर्षाला किती, 15,000चा. 15,000, काही लोक 50,000चा काढतात, काही लोक 25,000चा काढतात. तसं आपण पण गायींना पण इन्शुरन्स करू शकतो. पण त्याच्यासोबत एक मेंटेनन्स म्हणून आपल्या डॉक्टरांना आपण हे खर्च करत असतो. गाय माझ्यावर आली किंवा गाय एखादी मस्टडीज झाली किंवा गोचिडताप झाला, हे काय ना काय करत असतो आपण. तर एक्झाम्पल पकडूया की एका गायला महिन्याला 1000 रुपये येतो. आता काय म्हणतात बघा, विकास सर म्हणतात जास्त खर्च येतो. आता एक एक्झाम्पल पकडू आपण. ओके, एक्झाम्पल पकडू, समजून घ्या. ओके, मेसेज करू नका. मेसेज केल्यानंतर काय होतं, डायव्हर्ट होतं. हां, तुम्ही लिहून ठेवा, तुमचा काय क्वेश्चन असेल शेवटला मी तुम्हाला वेळ देणार आहे. 10 गायी असेल तर तुमचं महिन्याला 10,000 रुपये. वर्षाला मी म्हणतो 10,000, महिन्याला झाले तर वर्षाला 1,20,000. मी म्हणतो 1,20,000 नाही तर तुमचे 5-50,000 रुपये तरी जातात. एखादी गाय मेली, चुकून तुमची गाय गोचिडचा आपण मेली, तर तुमचं 1,00,000 रुपये नुकसान होऊ शकते, लक्षात घ्या. त्यामुळे गाय मेली तर पण तुमचा गोठा लॉसमध्ये आहे आणि आजारी पडल्यानंतर पण तुमचा लॉस आहे. पण तुम्ही शिकणं महत्वाचं आहे. बरोबर, तुम्ही शिकला तर बचत काय होते बघा. जर एखादं तुम्ही ट्रीटमेंट 20 रुपयाच्या गोळ्या आणल्या किंवा 20 रुपयाचे इंजेक्शन तुम्ही दिलं, तर तुमची इथं 200 रुपये बचत होईल. 20 रुपयेच खर्च झाला. आणि जिथे तुम्हाला 100-150 रुपये डॉक्टरला, जे 500 रुपये द्यायचं आहे, एखादी मस्टडी ट्रीटमेंट आहे, एखादी मस्टडी ट्रीटमेंट तुम्ही, डॉक्टर आज संध्याकाळी मस्टडी झाली, डॉक्टर सकाळी येणार आहे, तर संध्याकाळी तुम्ही ट्रीटमेंट केली तर सकाळपर्यंत गायची मस्टडी क्लिअर होते, लक्षात घ्या. तर तुम्ही 400-500 रुपये संध्याकाळीच खर्च करून हे तुमचे 500 रुपये, इथं डॉक्टर 500 नाही घेत. म्हणजे 100-150 रुपयाचे इंजेक्शन असेल तर तिथे डॉक्टर 500 घेतो. मस्टडीज बघा, ट्रीटमेंट कोणते इंजेक्शन घ्या. हा, एमसेप्ट वगैरे ते आहे 1000-1200, पण जर त्याच्या खालची मस्टडी असेल तर 100-150 रुपये इंजेक्शन असतं, डॉक्टर घेतो 500 रुपये, सगळ्यांना माहिती आहे. तर हा, जर एमसेप्ट मारलं तर डॉक्टर 100 रुपये फी घेतो, 100 किंवा 200 रुपये घेतो. तर तुम्ही हे जर संध्याकाळी ट्रीटमेंट केलं तर तुमची गाय सकाळपर्यंत बरी होती. म्हणजे तुमचं 500 रुपये जायचं काय झालं, 100-150 रुपयात काम झालं. बरं, तुमची एखादी गाय आहे, 200-300 रुपयाची गायचा खर्च आहे काय. जर गायला गोचिडताप झालाय, पण पहिल्यांदाच तुम्ही गायला चांगलं इंजेक्शन दिलंय, गाय आजारी पडायला लागलेली आहे, तुम्ही जर इंजेक्शन दिलं, तर जे मस्टडीज म्हणजे जे गोचिडताप होणार आहे, 2,000 रुपयाचं आपल्याला इंजेक्शन द्यावं लागणार आहे. कोणतं गोचिडतापाचं इंजेक्शन कोणतं आहे, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर, 2,000 रुपये, 1,800 रुपयाला तुम्हाला इंजेक्शन येतं, सगळ्यांना माहिती आहे. ओके, ते तुम्हाला बोटालेक्स नावाचं इंजेक्शन आहे. बोटालेक्स सगळ्यांना माहिती आहे शेतकऱ्यांना. ओके, बोटालेक्स, हां. तर तुम्ही हे इंजेक्शन तुम्ही स्वतः मारू शकताय. तिथे तुम्हाला 4-5-10,000 रुपये खर्च व्हायचे वाचतात. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही जर ट्रीटमेंट करायला शिकला तर तुमचे हे पैसे वाचतात. जे महिन्याला, वर्षाला जे 50,000 रुपये जाणार आहेत तुमचे डॉक्टरला, तिथे तुमचे 5-10,000 रुपये जातील फक्त तुमच्या मेडिसिनचा खर्च. मग शिकणं किती इम्पॉर्टंट आहे. मग आपण कुठेतरी म्हणजे कमी पैशामध्ये जाऊन ट्रेनिंग घेतो, गोट फार्म असेल, डेअरी फार्म असेल, कुठं घेतो. हे शिकणं महत्वाचं आहे. डॉक्टरला शिकायला 10-15 लाख रुपये खर्च आलाय, तर तुम्हाला पण चांगल्या ठिकाणी शिकणं महत्वाचं आहे. बघा, आपण तर ऑनलाईन खूप कमी फी घेतोय. शेवटला तुम्हाला समजेल ह्याची व्हॅल्युएशन काय आहे, आपण का करतोय, हे लोकांसाठी का सपोर्ट करतोय. तर शिकणं महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, हा झाला आपला डेअरी फार्मिंगचा, गाई म्हैस असेल, गावरान म्हणजे लाल गाई असतील, गिर गाई, तर त्याचा प्रोजेक्टवर. त्यानंतर बघा, तर 100 गाई असतील, 1,00,000 रुपये तुमची बचत होईल. 10 गायींना तुम्हाला 10,000 रुपये महिना, वर्षाला 1,00,000 रुपये, तर 100 गायी असेल तर महिना तुमचे 1,00,000 रुपये बचत होते, लक्षात घ्या. तर किती मोठं आहे. त्यानंतर बघा, आपण गोट फार्मिंगचं बघू. आपण गोट फार्मिंगचं पण सेमच आहे. तुम्ही तुमच्याकडे शेळ्या आहेत, सुरुवातीला 25 शेळ्या आहेत किंवा काही लोक सुरुवातीला 100 शेळ्यापासून करतात. तर तुम्ही बघा, 20 रुपयाचे इंजेक्शन तुम्ही शिकला स्वतः. कारण का गोट फार्मिंगमध्ये हा एक ड्रॉबॅक आहे, कारण का डॉक्टर रोज येऊ शकत नाही गोट फार्मिंगवर. कारण का 100 शेळ्या असतात, एखादी गाय शेळी आजारी कंटिन्यू असते, तर त्या गोट फार्मिंग व्हायला स्वतः शिकणं महत्वाचं आहे. बरोबर, स्वतः शिकणं महत्वाचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी गोट फार्मिंगमध्ये का सक्सेस नाही झाले माहिती आहे का, कारण का डॉक्टर वेळेवर येत नाही आणि तो शेतकरी शिकत नाही. त्यामुळे गोट फार्मिंगमध्ये लोक सक्सेसफुल होत नाहीत. पण आपलं ट्रेनिंग घेऊन लोक सक्सेसफुल, म्हणजे आपल्या ट्रेनिंगमध्ये काय सगळे आजार उपचार तुम्हाला सगळं शिकायला भेटतं, सगळं ट्रीटमेंट काय आहे शिकायला भेटते. त्यामुळे सगळे
शेतकरी आपल्याकडचे, त्यामुळे उद्योजक फास्ट व्हायला लागलेत. आणि आपण तेच गोट फार्मिंग मध्ये जो मटन आहे, इंडियामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये 700-800 रुपये किलो मटन आहे, पण आपण तेच दुबईला एक्सपोर्ट केलं तर 1300-1400 रुपये किलो जातं. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्यासोबत राहिल्यामुळे फायदा आहे. तुम्ही हे ट्रेनिंग केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की माझ्यासोबत राहिल्यानंतर फायदा काय होईल. माझ्यासोबत जर तुम्ही बॉन्डिंग केलं किंवा आमच्यासोबत जर काम केलं तर तुम्हाला फायदा काय होईल. तर बघा, तेच तुम्ही 20 रुपयाची इंजेक्शन आहे, तुम्ही इथं तुमचे 200 रुपये वाचली, तर तुम्ही स्वतः ट्रीटमेंट केल्यानंतर 100-150 रुपयाची इंजेक्शन आहे. शेळीला एखादा ताप आलाय किंवा मस्टडी झालेली आहे, इथं पण एक मस्टडी झालेली आहे, शेळ्यांना पण मस्टडी होते, लक्षात घ्या. ज्या जास्त दूध देणाऱ्या शेळ्या आहेत, ओके, सानेन असेल किंवा आफ्रिकन बोर असेल, ज्या जास्त दूध देणाऱ्या शेळ्या आहेत, तर होतात. साध्या गावरान शेळीला पण होतं, ज्यावेळेला वेळेला कास फुगती, कधी कधी होतं तिथं पण. तर तुम्ही इथं तुमचे 500 रुपये बचत होतील, समजून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे, किती आहे? 70-80 गाय आहेत, ओके. परवीन सर, ग्रेट. म्हणजे परवीन सर 70-80 गाय आहेत, तरी पण ते ट्रेनिंगला आलेत. आतापर्यंत त्यांनी 7 ट्रेनिंग घेतलेत, पण एवढं डीपमध्ये कोण शिकवत नाहीत असं प्रवीण सर म्हणतात. कोण शिकवत नाही, एवढं डीपमध्ये कोण शिकवत नाही. आपण शिकवतो मित्रांनो. तर बघा, परत तुम्ही खालचं 200 रुपये 300 रुपयाचे इंजेक्शन आहे. एखाद्या शेळीला ट्रीटमेंट करायला लागली, कावीळ बिळ झाली, तर तुमचा खर्च वाढतो. तर तुमच्या इथं स्वतः जर केला तर तुमची बचत होतात. पण एखादी शेळी मेली तर तुमचे 40-50 हजार रुपये, जर बिटल नावाची शेळी असेल, 35-30-40 हजार रुपयाची शेळी आहे. आफ्रिकन बोर 60-65 हजारची शेळी आहे. साने जातीची शेळी 70 हजार रुपये शेळी आहे. तर तुम्ही लक्षात घ्यायचं की आपण किती शिकणं महत्वाचं आहे. बरोबर, नुसतं चारा टाकणं आणि शेण काढणं हे इम्पॉर्टंट नाही, हे जुना काळ गेला. पण आताच्या काळामध्ये स्वतः शिकणं महत्वाचं आहे. बरोबर, कोणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे. आणि तीच लोक सक्सेसफुल व्हाल. ते कोण? जे स्वतः डिपेंड आहे, डॉक्टरवर डिपेंड नाही, स्वतः बघतात, स्वतः शिकतात, कोर्स करतात. आणि फॉरेन मधली लोक का सक्सेस आहेत बघा. ती लोक फॉरेनमध्ये स्वतः 4-4 वर्ष डिग्री करतात. फॉरेन मधला माणूस, फार्मिंग करणारा माणूस, बीएससी अग्री केलेला आहे, डिग्री केलेला आहे. शेती करणारा असेल तर त्याने शेतीमध्ये 4 वर्ष डिग्री केलेली आहे. गोट फार्मिंगमध्ये त्यांना काम करायचं असेल तर 4 वर्ष त्यानं गोट फार्मिंगमध्ये डिग्री केलेली आहे, डेअरी फार्मिंगमध्ये डिग्री, तरच ते माणसं उतरतात. आणि आपल्याकडे तसं नाही, सगळीकडे फेल झाला, 10वी फेल झाला, 12वी फेल झाला, चल शेती. शेती किंवा हे गोट फार्मिंग, डेअरी फार्मिंग हे मोठी कंपनी आहे मित्रांनो, बिझनेस आहे. पण शिकून केल्यानंतर खूप मोठे पैसे आहेत. आपले काय करतात, सगळीकडे फेल झाला, कर शेती. नाही मित्रांनो, ह्यात सुद्धा नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला की नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. ओके ओके, विकास सर मस्त, ग्रेट. म्हणजे विकास सरांनी आतापर्यंत 4-5 ठिकाणी ट्रेनिंग केले, पण एवढं कोण शिकवत नाही म्हणले. मॅडम पण थँक्यू. मॅडमने पण 3 ठिकाणी ट्रेनिंग केले, पण एवढं कोण सांगत नाही, समजून सांगत नाही. ओके, थँक्यू मॅडम. तर बघा, एका शेळीला महिन्याला 500 रुपये. आता बघा, आता काही लोक म्हणतील आमची गावरान शेळी आजारीच पडत नाही. मित्रांनो बघा, तुमच्याकडे 100 शेळ्या असतील. आता काही मेंढरवाले आहेत, त्यांची मेंढरं आजारी पडत नाहीत, पण पावसाळ्यात बघा एकदा मरा लागली की मरतात. मग असं नाही की तुम्ही वर्षाला जे खर्च आहे ते मेंटेनन्स आहे, ह्यांचं पण इन्शुरन्स काढून घेणं महत्वाचं शेळ्यांचं. आणि तुमच्या डॉक्टरला सरासरी आपण पकडतो की 500 रुपये. मी म्हणतो 500 नाही, 200 रुपये उद्या महिन्याला खर्च येतो. येतो, लक्षात घ्या. तुमचं आपल्या गावरान शेळी आजारी पडत नाहीत, पण एखादी वर्षातून मरते शेळी, तर तेव्हा लॉस होतो. मग ही सरासरी आपण कंटिन्यू महिन्याला खर्च करणं गरजेचं आहे. पण ते एक एक्झाम्पल पकडा, तर तुम्ही कसे हे वाचू शकता. तुम्ही जर स्वतः केला तर वाचू शकता. तर एका शेळीला 500 रुपये खर्च, जर 100 शेळ्या असेल, 10 शेळ्या असतील तर तुमचे महिन्याला 5,000 रुपये वाचतील, वर्षाला 55,000 रुपये वाचतील. आणि ते डॉक्टरने ट्रीटमेंट केली तर तुमचे 55,000 जाणार आहेत. आणि तुम्ही स्वतः शिकला तर तुमचे हे 10-15 हजार मेडिसिनला जातील आणि वरचे 20-25 हजार रुपये तुमचे वाचतील. लक्षात घ्या, तुम्ही स्वतः केला तर. म्हणजे एका शेळीच्या पाठीमागे 500 रुपये, तर महिन्याला किती झाले? 100 शेळ्या असेल तर किती झाले? किती झाले? 100 शेळ्या असतील तर किती झाले? तर 10 शेळींना 500 5,000, तर 50,000 रुपये महिन्याला वाचतात. डॉक्टर आला की 50,000 रुपये जातील. पण तुम्ही स्वतः शिकला तर 10-15 हजार मेडिसिनचा खर्च भागेल. म्हणजे महिन्याला 35,000 रुपये तुमची इथं बचत होईल. लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना कॅल्क्युलेशन, आपल्या शेतकऱ्यांना काय कॅल्क्युलेशन जमत नाही. आणि कॅल्क्युलेशन नाही जमलं तर धंदा कळत नाही. तर कॅल्क्युलेशन बघा. तर पुढे जाऊया. तर तुमच्या 100 शेळ्या असतील तर 50,000 रुपये तुमची बचत होईल. लक्षात घ्या. आता एक व्हिडिओ आहे बघा हा, की बाहेरची लोक का श्रीमंत होतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रीमंत का होत नाहीत, का लोक मागे पडतात, बघा, समजून घ्या. आवाज येतो आधुनिक का बघा. गोट फार्म व डेअरी फार्म व्यवसायामध्ये महिन्याला 2 ते 3 लाख रुपये तुम्हाला कमवायचे आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हे एक प्रोफेशनल ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग मध्ये तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स आहे. यामध्ये आधुनिक गोठा बांधणी, चारा व खुराक नियोजन, प्रोफेशनल कामगार नियोजन, चांगल्या शेळ्यांची निवड व चांगल्या गाई म्हशींची निवड, तसेच शेळी, बोकड व गाय म्हैस खरेदी विक्री, प्रोफेशनल दूध व मटन विक्री आणि सर्व गाई म्हैसचे लसीकरण कोणते, तसेच त्यांना इंजेक्शन कसे द्यावे, या सर्व विषयावर पूर्ण बेसिक ते पूर्ण ऍडव्हान्स ट्रेनिंग मध्ये सर्व गोष्टी शिकवल्या जातात. हे प्रशिक्षण देणारे डॉक्टर राम चव्हाण यांना 13 वर्षांचा अनुभव आहे.
तसेच ते उद्योजक व दुबई रिटर्न आहेत. या ट्रेनिंगद्वारे आतापर्यंत 6,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळालेले आहे आणि 1,000 पेक्षा जास्त शेतकरी त्यांच्या ट्रेनिंग मधून यशस्वी उद्योजक बनले आहेत. म्हणून डॉक्टर चव्हाण यांना त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र गौरव पुरस्कार आणि महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड 2025 हे पुरस्कार मिळालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, आधुनिक डेअरी फार्म व आधुनिक गोट फार्म व्यवसायामध्ये खूप पैसे आहेत. म्हणून खूप शेतकरी प्रोफेशनल ट्रेनिंग घेऊन खूप पैसे कमवत आहेत. म्हणून आपण ट्रेनिंग न घेता कार चालवली तर अपघात होतोच. तसेच प्रोफेशनल ट्रेनिंग न घेता डेअरी फार्म व गोट फार्म व्यवसायामध्ये लॉस होतोच. म्हणून श्रीमंत लोक यशस्वी का होतात? ते स्वतःवर आणि ट्रेनिंगवर खूप पैसे खर्च करतात. पण गरीब व्यक्ती अनेक गोष्टीवर खूप पैसे खर्च करतो, परंतु ट्रेनिंगवर पैसे खर्च करत नाही. म्हणून त्याचा लॉसच होतो आणि तो गरीबच राहतो. डॉक्टर चव्हाण यांनी 1,00,000 शेतकऱ्यांना उद्योजक घडवण्याचा ध्यास घेतलाय. तसेच ट्रेनिंग घेतल्यानंतर प्रमाणपत्र व लाईफ टाइम सपोर्ट करतात व गव्हर्नमेंट सबसिडी लोन विषयी माहिती दिली जाते व त्यासाठी त्यांची टीम लोन मिळवून देण्यास मदत करते. म्हणून खूप शेतकरी या ट्रेनिंगचा लाभ घेत आहे आणि तुम्ही देखील या ट्रेनिंगचा फायदा घ्या. आजच सीट बुक करा. ऑफिस नंबर 9921455115. ट्रेनिंग ठिकाण पुणे. 1 दिवसीय डेअरी फार्म ट्रेनिंग व दुसऱ्या दिवशी गोट फार्म ट्रेनिंग. त्यामध्ये दुपारच्या जेवणाची पूर्ण सोय केली आहे. ट्रेनिंग वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. धन्यवाद. बघा मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की फॉरेन मधले लोक किंवा एखादा उद्योजक बनतो ते नॉलेज घेतो. काय करतो? नॉलेज घेतो. बरेच लोक बघा इथून म्हणजे आपल्या मानेच्या वरती खर्च करतात आणि काही लोक, आपली लोक दिखावा, कपडे चांगले घालणे, पॅन्ट चांगले घालणे, बूट चांगलं ब्रँड घालणे, घड्याळ घालणे, मोबाईल ऍपल घेणे, म्हणजे घ्या तुम्ही, पण ह्या नॉलेजला पण आपल्याला खर्च करणं महत्वाचं आहे, शिकणं महत्वाचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी बरेच शेतकरी बघा कृषी प्रदर्शन ठिकाणी जातात, म्हणजे शिकण्यासाठी कुठे ना कुठे जातात, पण तुम्हाला प्रॉपर डीप नॉलेज, बेसिक ते ॲडव्हान्स सगळं पाहिजे. ज्या धंद्यामध्ये तुम्हाला मास्टर की बनायचे, ज्या धंद्यामध्ये तुम्हाला महिन्याला लाख, 2 लाख, 3 लाख रुपये कमवायचे. आता माझे काही स्टुडंट असे आहेत, काही उद्योजक असे आहेत, महिन्याला 5-5 लाख रुपये कमवतात मित्रांनो. म्हणजे गोट फार्मिंगमध्ये असेल, डेअरी फार्मिंगमध्ये असेल, ते कसे कमवतात? काही लोकांना असं वाटतं की हे थोतांड आहे. मित्रांनो, थोतांड नाही आहे, रिअल आहे. पण बघा, प्रत्येक माणूस काम करतो, पण काम कसं करतो हे इम्पॉर्टंट आहे. बघा, शाळेमध्ये सगळेच लोक विद्यार्थी पास होत नाहीत आणि सगळेच लोक विद्यार्थी सगळे 1 नंबरला येत नाहीत. नापास पण होतात आणि नंबर पण येतात. असं नाही की बाबा 1 नंबरवाला काय अभ्यास केला ना, अभ्यास केलेला आहे आणि नापासवाला झाला म्हणजे काय झाला? अभ्यास केल्यामुळे झाला नाही, त्याच्या काही चुका झाल्या. त्यामुळे लाईफमध्ये कुठलाही व्यवसाय करा तर तुम्हाला लॉस हा होणार आहे, पण तुम्ही जर प्रॉपर प्रयत्न केला तर तिकडं तुम्ही प्रॉफिट पण होणार आहे. आपण जे विचार करतो, बघा माणूस, आपली विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे. सोच, जिसका बडा सोच बडा है ना, वो आदमी सक्सेस बडा होता है, आणि जिसका आदमी का सोच छोटा आहे, निगेटिव्ह आहे, जो आयुष्यात निगेटिव्ह माणूस सक्सेस होणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून. जो आयुष्यात निगेटिव्ह आहे, काय होत नाही रे, त्याचं काय खरं आहे, तो माणूस आयुष्यात सक्सेसफुल होत नाही. पण त्यातून आपल्याला काय करता येईल? सोल्युशनवर काम. हा, ह्याच्यापेक्षा अजून काय करता येईल? आपल्या गोट फार्मिंगमध्ये अजून काय डेव्हलप करता येईल? ऑटोमॅटिक सिस्टम काय करता येईल? आधुनिक पद्धत काय करता येईल? त्यातून माणूस सक्सेसफुल होतो. लक्षात घ्या. त्यामुळे फॉरेनचे लोक सक्सेसफुल त्यामुळे होतात आणि आपल्या इंडियातले काय होतं, 4 लोकांनी काय बोललं, पाय वाढणारी लोक गावात असतात, त्यांचं ऐकू नका. तुम्हाला काय करायचं? लोक काय म्हणतील ते बघू नका. तुम्हाला काय करायचंय हे डिसाईड करा. लोक काय म्हणतील म्हणून लोक आज अनसक्सेसफुल आहेत. लोक बोलणारे बोलतात. तर आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं हे सिद्ध करणं, ड्रीम्स हे ठरवणं महत्वाचं आहे. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, पुढे जाऊया आपण. आधुनिक तर बघा, आपल्या आता हे बेसिक झालं. आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर स्वतः शिकणं महत्वाचं आहे. बघा, एक फॉर्म्युला आहे. ड्रीम्स, तुमचं स्वप्न असेल तर त्याला प्लस एज्युकेशन पाहिजे, प्लस प्लॅनिंग पाहिजे आणि ऍक्शन पण घेणं महत्वाचं आहे आणि तरच सक्सेस होतोय. बघा, एक एक्झाम्पल देतो. एखाद्या विद्यार्थ्याला आयपीएस व्हायचं, मला डॉक्टर व्हायचंय, मला काय व्हायचं? डॉक्टर. मित्रांनो, नुसतं स्वप्न बघून इम्पॉर्टंट नाही, त्या स्वप्नांसाठी काम करणं इम्पॉर्टंट आहे. आयुष्यामध्ये 95% लोक अनसक्सेस काय आहेत माहिती आहे? अनसक्सेस 95% आणि 5% लोक सक्सेस आहेत. काय करतात? जे 95% लोक सक्सेस होत नाहीत, म्हणजे सक्सेस होत नाहीत, ते जे चुका करतात ना, ते 5% लोक चुका करत नाहीत आणि त्यामुळे ते सक्सेसफुल होतात. आणि 5% जे लोक सक्सेसफुल होतात, ते जे करतात ना, ते 95% लोक करत नाहीत. त्यामुळे ते लोक सक्सेस होत नाहीत. लक्षात घ्या, समजून घ्या. 5% लोक जे करतात, जे 5% लोक सक्सेसफुल आहेत, ते जे करतात, ते 95% जे लोक आहेत सक्सेसफुल, अनसक्सेसफुल, ते लोक करत नाहीत. लगेच हार मानून जातात, लगेच आता एखादा पीएसआय स्वप्न आहे, तर त्या माणसाने नॉलेज घेतलं पाहिजे. बघा, नॉलेज घेतलं पाहिजे आणि ऍक्शन म्हणजे काय? भरतीला उतरलं पाहिजे. ऍक्शन काय? भरतीला उतरलं पाहिजे. तरच तो माणूस पुढे भरती होईल, नापास होईल, हा पार्ट वेगळा आहे. पण तुम्हाला सक्सेस एकदा भेटेल, एकदा नाही भेटेल, दुसऱ्यांदा नाही भेटेल, पण त्यात तुम्ही मास्टरकी केली, तुम्हाला 100% भेटणार. तसं लाईफमध्ये सुद्धा तुम्ही एखादा गोटफॉर्म करायचा आहे, तुम्हाला काहीच नॉलेज नाही, तुम्ही कोणाच तरी बघितलंय, दुसऱ्याच्या गावात गेलाय, लय भारी मोटिवेशन झाला आणि गोटफॉर्म टाकला, तर तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. त्याला भेटलंय म्हणून सक्सेसफुल तुम्हाला भेटेल असं नाही. पण तुम्ही त्यानं कसं केलं याचं नॉलेज घेतलं प्रॉपर. ते पण मार्केटला 2 पद्धतीचे नॉलेज आहेत, एक प्रोफेशनल पद्धत आणि एक गावठी पद्धत.
तुम्ही कुठं नॉलेज घेताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही नॉलेज प्रोफेशनल घेताय का गावठी घेताय? गावठीमध्ये कसं आहे तुम्हाला थोडेफार शिकायला भेटतील. पण प्रोफेशनल घेतला तर तुम्हाला प्रॉपर 100% शिकायला भेटेल. बघा कॉलेजमध्ये पण दोन प्रकार आहेत. चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर तुम्ही चांगले पास व्हाल आणि साध्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर तुम्ही साधं पास होऊन पण चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर चांगल्या मार्काने पास होतात. तसंच हे ट्रेनिंग गोट फार्मिंग डेअरी फार्मिंगमध्ये तुम्ही चांगल्या एका मेंटॉरकडे, चांगल्या एका प्रोफेशनल माणसाकडे, चांगल्या एका डॉक्टरकडे जर ट्रेनिंग घेतला तर तुम्हाला भरपूर सारं नॉलेज भेटेल. त्यामुळे शिकणं पण कुठं शिकणं महत्वाचं आहे बघा. भरपूर लोक शिकतात पण कुठं शिकणं हे पण महत्वाचं आहे. तर आता आपण बघा उद्यापासून 10 दिवसाचा कोर्स आहे. आपल्या दोन प्रकारचे ट्रेनिंग चालतात. एक ऑफलाईन 5 स्टार हॉटेलला ऑफलाईन ट्रेनिंग चालतात आणि ऑनलाईन आपण रोज काही लोकांना लांबून येणं शक्य नाही आहे. काही लोकांच्या घरात दूध काढायचं असतं. ज्याला ऑफलाईन शिकायचं तो येऊ शकतो. पण ज्यांना ऑनलाईन शिकायचं आहे 10 दिवसाचा कोर्स आहे. टोटल आज पहिला दिवस आहे. उद्यापासून सगळं एक एक स्टेप चालू होईल. तर उद्यापासून काय शिकणार आहे बघा आपण. काय त्या ट्रेनिंगमध्ये आपण काय शिकणार? 10 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये काय शिकणार? आजचा पहिला दिवस आहे. उद्यापासून चालू होईल. तर बघा आधुनिक गोट फार्म मध्ये बघा शेळी पालन कसे करावे. प्रोफेशनल मी शब्द काय वापरला बघा. प्रोफेशनल शेळी पालन कसं करावे. दोन पद्धती आहेत, एक गावठी आणि प्रोफेशनल. कसं करायचंय बरेच लोक म्हणतात आम्ही पण शेळ्या चारतोच की. पण बघा 10 शेळ्या पाळणं आणि 100 शेळ्यांचं मॅनेजमेंट करणं फरक आहे. 100 शेळ्यांचं कसं मॅनेजमेंट करणं फरक आहे. त्यानंतर आधुनिक गोठा बांधणे. तुम्ही गोठा बांधताय पण फॉरेन मधला गोठा आणि इथला गोठा खर्च नाही, खर्च तेवढाच आहे. फॉरेन मधला जो खर्च येतो तो इथं पण येतो. उलट आपले लोक इथं खर्च जास्त करतात गोट्याला. पण कमी पैशामध्ये आधुनिक पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने गोठा कसा बांधावा. आजार कमी झाले पाहिजेत तर सक्सेसफुली गोठा हा जो आधुनिक पद्धतीचा जो गोठा तुम्ही समजून घेताय. युट्यूबला आधुनिक पद्धतीचा गोठा कोणी सांगितलं नाही. बऱ्याच ठिकाणी युट्यूबला व्हिडिओ आहेत पण कोण सांगत नाही आधुनिक पद्धतीचा गोठा कसा असावा, प्रॉपर नियोजन कसं असावं. ते मी त्या ट्रेनिंगमध्ये सांगितलं. कुठंच तुम्हाला हे युट्यूबला व्हिडिओ सापडणार नाही आधुनिक गोठा. बरोबर. तर तुम्हाला बघा चांगल्या जातीच्या कोणत्या शेळ्या आहेत. आपण सुरुवातीला बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे मी सुरुवात करतोय कोणत्या जातीची शेळी करू. ते आपण तिथं सगळं ट्रेनिंगमध्ये उद्यापासून आपण हे सगळं मनातले डाऊट्स आहेत ना. कोणत्या सुरुवातीला कोणती शेळी घेतली पाहिजे आपण. बरेच लोक फसतात सुरुवातीलाच. कोणत्या शेळ्या घ्यायच्या ह्यातच फसतात आणि धंदा लॉस होतो. त्यामुळे शिकणं महत्वाचं आहे. आजारी न पडणारी शेळी बरेच लोक बघा बाजारातून जाऊन शेळ्या घेतात. पण आजारी न पडणं शेळी कशी ओळखणं हे हे पण शिकणं महत्वाचं आहे. शेळी बोकडाचा डाएट प्लॅन. आता बोकडांचं बघा बरेच बोकडं वजन वाढत नाहीत. आता आपल्याकडे काही बोकडं आहेत आपल्याकडे काही फार्म आहेत 3 महिन्यात 30 किलो बोकड होतात. आपण जर डाएट खर्च कमी आणि डाएटला खर्च कमी घरच्या घरी तुम्ही तुम्ही त्यांना चारू चारू शकताय. पण काय चारायचं त्यात पण फरक आहे. काय चारायचं 3 महिन्यात 30 किलो बोकड होतात. आपल्याकडची लोक आपल्याकडची जी बोकडं आहेत ते 15 किलोच्या वर होत नाहीत. पण ते 30 किलोचे होतात. ते डाएट काय चांगला चारा कोणता त्याचं नियोजन काय. बऱ्याच लोक चाऱ्याचं पण नियोजन करता येत नाही. पावसाळ्यात चारा नसतो. पावसाळ्यात चारा असतो काही ठिकाणी. ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी पावसाळ्यात चारा नसतो आणि काही ठिकाणी उन्हाळा आहे जास्त ऊन असतं बघा. पाण्याचं प्रमाण उन्हाळ्यात कमी आहे. तिथं उन्हाळ्यात चारा नसतो. तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये चाऱ्याचं नियोजन कसं करायचं, पावसाळ्यात कसं करायचं, हिरवा चाऱ्याचं नियोजन कसं करायचं, सुक्या चाऱ्याचं कसं नियोजन करायचं. फॉरेनमध्ये लोक हे कसे करतात किंवा आपण इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कसं सक्सेसफुल करू शकतो. खर्च नाही काय नाही फक्त नियोजन कसं करायचं हे इम्पॉर्टंट आहे. शेळी बोकडाचे अर्थशास्त्र बऱ्याच लोकांना असं वाटतं कसं परवडतं, परवडतच नाही. बरेच लोक म्हणतात सांगा कॅल्क्युलेशन. पण सगळं अर्थशास्त्र तुम्हाला माहित पाहिजे. किती खर्च येतो, शेळीची किंमत काय, त्याला चारा किती लागतो, सगळं खर्च काढा, कामगार खर्च किती येतो. सगळा खर्च आपण तिथं अर्थशास्त्रामध्ये एका दिवसाचं पूर्ण ट्रेनिंग आहे. 2 तास ट्रेनिंग चालू राहील. पूर्ण तुमचं माइंड आहे ना माइंड फ्लॅश होईल. एवढा पैसा आणि खर्च कमी. एवढा पैसा भेटून खर्च कमी एवढं सगळं आपण डीपमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रोफेशनल दुधाची विक्री कशी करायची. शेळीचं पण दूध तुम्ही विक्री करू शकता. 200-300 रुपये लिटर आहे. बऱ्याच लोकांना माहित नाही ते कशी विक्री करायची मार्केटला. शेळीचं दूध आयुर्वेदिक दूध म्हणून मानलं गेलेलं आहे. त्याचं कशी विक्री करायची, ते दूध कुठे विकायचं बऱ्याच लोकांचा डाऊट आहे. मटणाची विक्री इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं करता येईल किंवा इथंच तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही मटणाची विक्री कशी करायची. बरेच लोक चुकतात, फसतात, बाजारात नवीन विकतात. बोकड फसवतात तुम्हाला. विक्री करताना पण कसं विकलं पाहिजे, काय बघितलं पाहिजे, किती वजन आहे, तुम्हाला बघितलं की समजलं पाहिजे हा बोकड किती वजनाचा आहे. ते कसं त्याचं माप घ्यायचं सगळ्या गोष्टी आपण तिथे शिकवणार आहे. बोकडाचं लसीकरण, शेळी बोकडाचं लसीकरण. बरेच लोक म्हणतात की आमच्या शेळ्यांना काय होत नाही, गावरान शेळीला काय होत नाही. हा शेळ्यांना होत नाही. पण एखाद्या वर्षी 2-3 वर्ष तुम्ही जर लसीकरण केलं नाही तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी तुमच्या 2-3 शेळ्या मारणार. मेंढरवाल्यांचे बघा पावसाळ्यात मेंढर मारतात आणि ते म्हणतात आमच्याकडे डॉक्टर नाही आला. डॉक्टर नाही, डॉक्टरचं काम नाही, न यायचं का नाही डॉक्टरचं काम आहे. पण आपल्याकडे आपण धंदा करतोय, आपण बिझनेस करतोय, आपली एक कंपनी आहे. गोट फार्मिंग ही कंपनी आपली मित्रांनो. हे उघडा आपण खूप मोठं उद्योजक आहे. पण काय झालंय आपण वाघ आहे. पण आपल्याला काय झालंय तुला जमत नाही, तुला जमत नाही, तू काही शाणा नाही. आपल्याला गावात घरात तुला जमत नाही, तुला जमत नाही म्हणून काय केलंय आपल्याला वाघाचं वाघ असून सुद्धा आपण एक साध्या वाघासारखं जगतोय. वाघ आहे आपण, उद्योजक आहे आपण, पण आपण साध्या त्यासारखं जगतो. त्यानंतर बघा इंजेक्शन कसं द्यावं सगळं शिकवणार आहे. गोट फार्मिंगमध्ये कमी भांडवलमध्ये कसं करता येईल. प्रोफेशनल गोट फार्ममधून महिन्याला 2 ते 3 लाख रुपये मित्रांनो. प्रोफेशनल प्रोफेशनल हा शब्द खूप आहे. तुम्हाला एकदा 2-3 लाख रुपये कसे बनवायचे 3 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये किंवा दुसऱ्या वर्षी तुम्हाला कसे 3 लाख रुपये आले पाहिजे, 2 लाख रुपये आले पाहिजे, त्याचं सगळं
प्लॅन मी देतो तुम्हाला कसं बनवायचं. तर हे तुम्ही कमवू शकता. सबसिडी बघा, तुम्ही सुद्धा स्वतः सबसिडी बँकेत जाऊन कसं बोलायचंय, त्यांना काय प्रश्न विचारायचे आहेत, तुमच्याकडे डॉक्युमेंट काय पाहिजेत, सगळं त्या सबसिडी लोनमध्ये मी सगळं ट्रेनिंग दिलंय. मग तुम्हाला जमत नसेल तर आमची टीम तुम्हाला 1 रुपया घेत नाही. 15 लाखापर्यंत लोन तुम्हाला फ्रीमध्ये आपण करून देतोय. काय करतोय, 15 लाखापर्यंत लोन फ्रीमध्ये तुम्हाला करून देतोय. फक्त डॉक्युमेंट तुम्ही द्यायचे आम्हाला व्हॉट्सअपला, आणि लोन करून घ्यायचं मित्रांनो. सगळा सपोर्ट राहील, माझी टीम तुम्हाला सगळं सपोर्ट करेल, टेन्शन घेऊ नका. फक्त जे 1,50,00,000 लोन आहे त्याला थोडा खर्च आहे मित्रांनो. बघा, एखादी गाडी घेतोय आपण, डाऊन पेमेंटला जर आपल्याकडे पैसे पाहिजेत ना, डाऊन पेमेंट, काही लोक म्हणतात आम्ही धंदा करायला लय हुशार आहे पण आमच्याकडे पैसेच नाहीत. बरोबर, मी गाडी चालवतोय, मला गाडीचा धंदा येतोय पण गाडी घ्यायला पैसे नाहीत. मग गाडी घ्यायला पैसे नाहीत तर डाऊन पेमेंटला थोडीफार आपल्याला पाहिजेत मित्रांनो. व्यवसाय वाढवण्यासाठी पैसा लागतो. सुरुवातीला आपल्याला थोडाफार पैसा पाहिजे, पण ज्यांना 15 लाखापर्यंत लोन करायचं आहे, सबसिडी लोन, त्यात पण तुम्हाला 35% 50% तुम्हाला सबसिडी आहे. तुम्हाला फ्रीमध्ये हे ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला हे फ्रीमध्ये तुम्हाला लोन 100% मिळणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला आम्ही मदत करणार आहे. तुम्हाला जर नाही जमलं तर त्या ट्रेनिंगमध्ये हे सबसिडी लोन एक दिवसाचं, एका दिवसामध्ये तुम्हाला बँकेमध्ये जाऊन बँक मॅनेजर काय बोलणार आहे, बँकेपाशी कसं जायचं आहे, बँकेच्या मॅनेजरला आपण कसं बोलायचं आहे. कारण का बरेच बँकेचे मॅनेजर खुडील असतात, विचारतात 100 शेळ्या असल्यावर तुम्हाला चारा किती लागतो, एका शेळीला दिवसाला किती चारा लागतो, पाणी किती लागतो, शेळी दिवसभर फिरते किती, ह्या बारीक बारीक सारी गोष्टी तुम्हाला विचारतात बँकवाले. आणि तुम्हाला उत्तर देता आलं की तुमचं 100% लोन होतं. फक्त बँक काय करते, तुमचं चेक करते तुम्ही खरंच नॉलेजेबल आहेत का. आतापर्यंत 95% लोकांचं लोन का झालं नाही माहिती आहे का, वरून सक्सेसफुल आले, वरून तुम्हाला लोन मंजूर होऊन आले, पण तिथला माणूस, लोकल माणूस, त्याला बोलता नाही येत म्हणून लोन झाले नाहीत 95% लोकांचे. त्यामुळे तुम्हाला त्या ट्रेनिंगमध्ये शिकवले बँकेपाशी जाऊन बोलायचं कसं, मॅनेजरला बोलायचं कसं, ओके, सेटिंग कशी करायची, पैसे द्यायची गरज नाही, पण बोलण्यातून पण तुम्हाला जग जिंकता आलं पाहिजे, हे सगळं मी शिकवले. आणि माझा लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट असणार आहे, प्रमाणपत्र तुम्हाला असणार आहे. अशा पद्धतीचं गोट फार्मिंगचं ट्रेनिंग येणाऱ्या 10 दिवसामध्ये रोज उद्यापासून असणार आहे. ओके, तर बघा पुढं आपण ह्याचं बघूया, डेअरी फार्मिंगचं बघूया. आता गोट फार्मिंगचं बघितलं, तर डेअरी फार्मिंगचं बघूया. सर्व बेसिक इथं बघा, डेअरी फार्मिंगमध्ये पण लोकांना असं वाटतं मी रोज गाई दूध काढतो, शेण काढतो किंवा चारा टाकतो. चारा काढणं, दूध काढणं म्हणजे डेअरी फार्मिंग नव्हे. लक्षात घ्या, समजून घ्या. तुम्ही कष्ट करताय आणि डॉक्टरच पैसे कमवून जातोय. तुम्ही कष्ट करताय, तो डेअरीवालाच मोठा होतोय. पण तुम्ही काय केलं पाहिजे बघा, तुम्ही प्रोफेशनल डेअरी फार्मिंग कसं केलं पाहिजे हे पण मी सांगणार आहे. कमी गायांमध्ये कसं उत्पादन जास्त करता येईल, महिन्याला पण इथं लोक 2 लाख 2 लाख रुपये कसे कमवता येईल कमी भांडवलामध्ये. तर आधुनिक गोटा असावा. आता बरेच लोक बघा, आधुनिक गोटा चुकीचं आहे. बरेच लोक गोटा बांधताना चुकतात, जास्त पैसे लागतो. पण इथं माझा जो मी जो सांगणारा गोटा आहे तो कमी पैशामध्ये तुम्हाला गोटा दाखवणार आहे मी. खूप कमी पैशामध्ये तुम्हाला गोटा बांधून मिळतो. तर तुम्ही तयार करू शकता. आजारी चांगल्या गायी कशा निवडायच्या, बरेच लोक बाजारातून जाऊन गाया फसतात. आता नवीन जो उद्योजक आहेत, नवीन शिकलेली मुलं आहेत, त्यांना करायचंय पण कसं केलं पाहिजे, गाय कशी ओळखायची. बरेच लोक बाजारात जातात आणि गाय निवडतानाच फसतात आणि आल्यानंतर गाय मस्टडी होती, गोचिरताप होतो. आजारी न पडणारी गाय कशी निवडायची खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. खूप म्हणजे खूप. युट्यूबला कुठेही जावा, हे कोणच तुम्हाला सांगणार नाही, कोणच नाही. तर नॉलेज इम्पॉर्टंट आहे. तर गायचा खुराक कसा असावा, बरेच लोक खुराकामध्ये फसतात. गाय देते 20 लिटर दूध आणि मालक चालतोय 10 लिटरच्या दुधाच्या प्रमाणात खुराक. तर गाय जास्त दूध देईल का, नाही देणार. तसं तुम्हाला 20 लिटर गाय दूध देते, तर 20 लिटरच्या प्रमाणे तुम्हाला खुराक चारता आला पाहिजे. तो कसा चारायचा आणि त्यामध्ये घटक कोणते असले पाहिजेत, मिनरल कोणते असले पाहिजेत, चाऱ्यामध्ये काय मिनरल्स असतात हे सगळं आपण शिकवणार आहे. चाऱ्यामध्ये कसं नियोजन केलं पाहिजे, इथं पण तुम्हाला पावसाळी उन्हाळी चाऱ्याचं नियोजन कसं केलं पाहिजे. खूप सोपं आहे मित्रांनो, खूप सोपं आहे. पण लोक काय करतात, माहित नाही, नॉलेज नाही आणि कोण शिकवत नाही. कारण का डॉक्टर जर शिकवला शेतकऱ्यांना, आता मी डॉक्टर आहे तर तुम्हाला सगळं शिकवलं, तर डॉक्टरचा धंदा चालणार नाही. पण आपल्याला उद्योजक बनवायचे, त्यामुळे मी माझं व्हिजन वेगळे. मला आता डॉक्टर की करायचे नाही, पण मला व्हिजन आहे की लोकांना आपण मोठं करू शकतो. आणि लोक मोठी झाली, ज्याच्याकडे 10 गायी आहेत त्याच्याकडे 20 झाले तर डॉक्टरचा धंदा वाढणार आहे ना. ज्याच्याकडे 10 शेळ्या होत्या त्याच्याकडे 100 शेळ्या झाल्या तर डॉक्टरचा धंदा वाढणार आहे. पण ते लोक डॉक्टरच्या डोक्यात येत नाही. नॉलेज दिल्यानं वाढतं, लक्षात घ्या. आणि डेव्हलप होतात लोक. तर चारा नियोजन, जमीन किती लागते, बऱ्याच लोकांना हेच माहित नाही. आपल्याला 10 गायी असेल तर जमीन किती पाहिजे, 100 गायी असेल तर आपल्याला जमीन किती पाहिजे, हे पण खूप गोष्टी आहेत. गाई म्हैस दुधाची प्रोफेशनल विक्री, डेअरीला दूध न घालता मित्रांनो तुम्ही सुद्धा महिन्याला स्वतःचं कसं पॅकिंग करता येईल. पॅकिंग पण नाही, त्याला खर्च पण नाही, 1 रुपया खर्च आहे, कसं करता येईल त्याचं तुम्हाला फ्रँचायसी मॉडेल पण करता येईल. तर ह्या गोष्टी डीपमध्ये शिकवले. गाई म्हशींचं लसीकरण पण कोणते कोणते, बरेच लोक म्हणतात आमच्या डॉक्टर येत नाही लसीकरण, स्वतः लसीकरण करायला शिकायचं मित्रांनो. गाई म्हशीला इंजेक्शन कसं द्यायचं, कालवडी एका वर्षात, आता मित्रांनो 2026 मध्ये 1.5 लाख 2 लाख किंमत आहे गायची. तर घरच्या घरी कालवड कशी तयार करायची, तुम्हाला हरियाणा पंजाबला जायची गरज नाही मित्रांनो. लक्षात घ्या, समजून घ्या. तिकडचे लोक का, ते नॉलेज घेतात, बाहेर शिकतात आणि तेव्हा ते करतात. तर तुम्हाला एका वर्षात कसं 1.5 लाख 1.5 लाखाची कालवड बनवता येईल. बरेच लोक म्हणतात माझी कालवडच गाप जात नाही. मित्रांनो, निगेटिव्ह लोक कधीच सक्सेसफुल होणार नाहीत. एखादी कालवड गाप जात नाही, मान्य आहे आपल्याला, पण ते धंदा सोडून द्यायचा नाही. पण त्यात काय करता येईल आपल्याला,
हे बघणं महत्त्वाचं आहे. डेअरी फार्म कमी भांडवलात कसे करता येईल? आता बरेच नवीन उद्योजक आहेत, आई वडील गरीब असतात, शेतकरी असतात, कमी भांडवलात कसं करता येईल हे पण त्या ट्रेनिंगमध्ये मी शिकवणार आहे. प्रोफेशनल डेअरी फार्ममधून महिना 2 ते 3 लाख. मित्रांनो, 2-3 लाख खूप छोटी अमाऊंट आहे. माझे काही स्टुडंट आहेत, काही काही पाठीमागे शिकलेले वर्षाच्या पूर्वी महिन्याला 5-5 लाख रुपये कमवतात आणि स्वतःच्या फ्रँचायझी बनवल्यात, तुपाची फ्रँचायझी, दुधाची फ्रँचायझी. त्यामुळे तुम्ही शिकून घ्या आणि इथं पण तुम्ही सबसिडी लोन कमीत कमी 15 लाखापर्यंत आपलं जर ट्रेनिंग तुम्ही घेतलं, 15 लाखापर्यंत तुम्हाला लोन बँकेत कसं जाऊन बोलायचं त्याचं त्याचं पण मी नॉलेज ट्रेनिंगमध्ये देणार आहे. हे सगळं 10 दिवसाचा कोर्स आहे. डॉक्युमेंट काय लागतात सगळं मी त्यात सांगितलेलं आहे. बरेच लोकांचे डॉक्युमेंट असतात, बोलता येत नाही आणि लोन होत नाही. तसं तुम्हाला अडचण येणार नाही, माझी टीम तुम्हाला मदत करेल. आणि जे 50 लाख 1 कोटीचं लोन आहे ते तुम्हाला थोडं खर्च करावं लागतील पैसे. ओके. तर डॉक्टरांचा माझा लाईफटाईम सपोर्ट असणार. कधी तुमची गाय आजारी पडली, मस्टडी झाली, काय झालं तर फोनवर तुम्हाला मी माझ्या युट्यूबला जावा. फोनवर लोकांच्या गाया नीट केल्यात, फोनवर शेळ्या नीट केल्यात, फोनवर बोकडं आजारी पडले नीट केलेत, फोनवर बैल आजारी नीट केलेत. त्यामुळे फोनवर तुम्हाला लाईफटाईम हा सपोर्ट भेटणार आहे. समजलं का? बघा, खूप इम्पॉर्टंट आहे हा कोर्स. तुम्हाला डिग्री, एक मास्टर डिग्री बनू शकतो. कारण का मी 12-13 वर्ष प्रॅक्टिस, माझं 4 वर्षाची डिग्री. तर एक तुम्ही एक डिग्री म्हणजे एक मास्टर होऊ शकता हे ट्रेनिंग नंतर, लक्षात घ्या. त्यामुळे हे शिकणं, रोजच्या रोज तुमचे नोट्स काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं. ट्रेनिंग नंतर सुद्धा स्वतः शिकणं महत्त्वाचं. तुम्ही उद्या लोकांना शिकवू पण शकताय. एक ट्रेनर पण बनू शकताय. नंतर पुढे जाऊया बघा. आता काय अनुभव आहेत, काही लोकांचे ट्रेनिंग घेतलेले बघा. निवृत्ती शिंदे. मी कोल्हापूर जिल्ह्यामधून आलोय. तर इथे येण्यापूर्वी मी कन्फ्युज होतो की सर सांगायचे की महिन्याला आपण 2 ते 3 लाख रुपये मिळवू शकतो. पण मला हा विश्वास होत नव्हता की 2 ते 3 लाख रुपये मिळवू शकतो. पण ज्यावेळी मी इथं आलो आणि ज्यावेळी ट्रेनिंग मी घेतलं त्यावेळी समजू शकतो की सरांनी 2 ते 3 लाख न करता 5 ते 6 लाख रुपये मिळवू शकतो. पण तसा आपला कॉन्फिडन्स असायला हवा. जर आपला कॉन्फिडन्स असेल तर आपण 5 ते 6 ते लाख पण निवांत जाऊ शकतो. त्याचनंतर सरांनी सांगितलं की शेळीचं व बोकडाचे अर्थशास्त्र जे आहे ते बाहेर कुठे आपल्याला समजत नाहीये किंवा ते विश्लेषित करून सांगत नाहीत कोणी. तर सरांनी ते अगदी चांगल्या पद्धतीने करून सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं सर कसं होतं की काही गोष्टी असतात की जे सोप्या पद्धती अवघड करून सांगतात. पण सरांनी जे काही अवघड शब्द आहेत ते पूर्ण अवघड जे आहे ते सरांनी सोप्या पद्धती करून शिकवले सरांनी. त्यामुळे त्या ट्रेनिंगमध्ये येऊन मी अगदी चांगल्या पण जेवढा फी भरलेले आहे त्याच्यात आम्ही डबल किंवा ट्रिपल आम्ही पैसे वसूल करू शकतो बाहेरून. पण आणि फी काहीच नाहीये त्या मनाने. तरी सुद्धा जर आपण फोन त्यानंतर पुढे बघा. आता हा शेतकरी डेअरी फार्मिंग वाला, त्याचं स्वतःचं हे आहे, डेअरी आहे, तरी पण हा ट्रेनिंग आला. ह्याच्या अगोदर त्यांनी 2-3 ठिकाणी ट्रेनिंग केलेलं, पण तो म्हणला एवढं कोण डीप शिकवलं नाही. त्यामुळे नॉलेज इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. माझं नाव शरद रामप्रसाद भोसले. मी शिर्डीपासून 15 किलोमीटर अंतरावर राहतो. माझं 100 ते 125 लिटर दूध चालू आहे आता. पण नेमकं काय करावं असं ऑनलाईन बघितलं. मी एक दोघांना म्हणलं, ते म्हणे तू इथं समजा इतक्या दिवसापासून व्यवसाय करतो किंवा हे, तर एका दिवसात तू करत काही नाही, तर एका दिवसात सर तुला काय सांगणार आहे. पण इथं आल्यानंतर जे प्रशिक्षण सरांनी सांगितलं किंवा जे मार्गदर्शन केलंय, की जे आज समजा लाख रुपये कमवतो समजा दुधातून, पण सरांनी सांगितल्यानंतर खरंच मी 3 लाख रुपये कमवू शकतो. 100% आज माझी डेअरी आहे. माझी डेअरी जवळपास 1,500 लिटर दूध संकलन आहे. तेवढा ना मी समजा तेवढा कमवू शकत नाही. तेवढा 10 गायांमध्ये मी 100% कमवू शकतो असं मला सरांच्या मार्गदर्शनातून मिळालेलं. मित्रांनो बघा, आपला डेअरी फार्मिंगचा कोर्स कसा आहे बघा. 10 गायीच्या माध्यमातून कसं महिन्याला 1,00,000-2 लाख रुपये कमवता येईल. 10 गायीच्या माध्यमातून 1,00,000-2 लाख रुपये कसं कमवता येईल. लोकांना पॉसिबल नाही. जर डेअरीला दूध घातलं तर 50-60 हजार रुपये मिळतात. पण आपलं आधुनिक पद्धतीने जर केलं, मी सांगितल्या पद्धतीने केलं, खर्च कमी आहे. उलट तुम्ही जे आता खर्च करताय त्यापेक्षा कमी खर्च आहे. तर महिन्याला 1,00,000-2 लाख रुपये कसे कमवता येईल. 2 लाख रुपये, कमीत कमी 2 लाख रुपये म्हणजे